नमस्कार. माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनेलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तुमच्या शाळेमध्ये दिलेली चाचणी तुम्ही सोडवली असेल, तर आज आपण त्या चाचणीमध्ये लिहिलेली जी उत्तरं आहेत ती उत्तरं आता तपासून पाहूया. पहिला प्रश्न आहे, सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा. यामध्ये पहिला आहे अमिबा प्रोटिस्टा आणि दुसरं आपल्याला विचारले ते म्हणजे जीवाणू, तर त्याचं उत्तर आहे मोनेरा. होकायंत्र सूचिचुंबक, तर मग दारावरची बेल हे आहे आपलं विद्युत चुंबक. आता प्रश्न आहे, त्यामध्ये आपल्याला 2 आकृत्या दिसत आहेत. तर पुढील आकृत्या पाहून रेणूमधील रासायनिक बंधांचा प्रकार कोणता आहे तो लिहा. तर पहिलं जे आहे त्यामध्ये आहे ते सहसंयोजी बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड, आणि दुसऱ्यामध्ये NaCl मध्ये आहे ते म्हणजे आयनिक बंध, आणि त्यालाच आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा. पहिलं, कॅड्युलोस्कोप यामध्ये नक्षीदार रचना तयार होतात. तर याचं उत्तर आहे कॅड्युलोस्कोपमध्ये परावर्तित प्रकाशाचे परावर्तन हे तत्व वापरले जाते, आणि कॅड्युलोस्कोपमध्ये आरशांचा वापर केला जातो की त्यामध्ये असंख्य प्रतिमा तयार होतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रचना तयार होत असतात, आणि म्हणून कॅड्युलोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होतात. दुसरा प्रश्न आहे, सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा. तर आपलं याचं उत्तर आहे, सर्दी हा संसर्गजन्य रोग आहे व जर आपण शिंकलो तर त्यामुळे सर्दीचे विषाणू हवेमध्ये पसरतात व त्यामुळे हवा दूषित होते. अशा हवेच्या संपर्कात एखादी निरोगी मनुष्य आला तर त्याच्या शरीरात विषाणू प्रवेश करतात व या रोगाचा प्रसार होतो, आणि म्हणून रोगप्रसाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्दी झाली की शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा. प्रश्न तिसरा आहे, खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न आहे, कोणकोणत्या वायूंचे ऑक्साईड हवेत मिसळत आहेत. तर यामध्ये उत्तर आहे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे आपल्याला हवेत मिसळताना दिसत आहेत. म्हणजेच सल्फर, नायट्रोजन व कार्बन ही ऑक्साईड हवेत मिसळत आहेत. प्रश्न आहे, पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणकोणत्या प्रकारचे आम्ल असते. तर यामध्ये सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल असते. प्रश्न आहे, आम्लवर्षेचा होणारा परिणाम सांगा. तर याचा परिणाम आहे ते म्हणजे इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल यांचे क्षरण होते. आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे जड धातू म्हणजेच कॅडमियम व मर्क्युरी वनस्पतीमध्ये शोषले जातात व अन्न साखळीत शिरतात. प्रश्न आहे, अशा प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय कराल. तर अशा पद्धतीचे प्रदूषण टाळण्यासाठी पहिलं म्हणजे कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरावर नियंत्रण करणारे यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. त्यानंतर म्हणजेच कुठलं तर त्याचे उदाहरण आहे ते म्हणजे निरोधक यंत्रणा आणि गाळणी यंत्र, आणि दुसरं आहे की वाहनांचा वापर कमी करावा, त्यामुळे हवा प्रदूषण कमी होईल व आम्लपर्जन्याचे जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी होणार आहे. प्रश्न चौथा आहे, खालील ओघतक्ता पूर्ण करा. पहिला आहे सूक्ष्मजीव, तर त्याचे 2 भाग आहेत, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये येणार जीवाणू आणि दृश्यकेंद्रकीमध्ये 3 भाग आहेत, ते आदिजीव, कवके आणि शैवाल. आकृती 5 प्रश्न 5 मध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. त्या आकृतींच्या चौकटीत चुकीची नावं दिली आहेत ती दुरुस्त करायची आहेत. दुरुस्त नावं आपली अशी आहेत की अतिपरासरी, दुसरं समपरासरी आणि तिसरं अवपरासरी. प्रश्न 6 आहे, ताऱ्यांच्या निर्मितीच्या टप्प्यात योग्य क्रम लावा. त्याचा योग्य क्रम आहे, पहिलं तापमान व घनता वाढते, दुसरं तप्त वायूंचा गोल तयार होतो, तिसरं अणुऊर्जा निर्मिती सुरू होते, आणि चौथा आहे वायूंचा गोल स्वयंप्रकाशित होतो. प्रश्न 7 आहे, नैसर्गिक विघटनशील पदार्थ. याची आपल्याला 2 उदाहरणं लिहायची आहेत. तर नैसर्गिक विघटनशील पदार्थ आहेत ते म्हणजे लाकूड, कापूस, पाने, फुले हे आपण लिहू शकतो. आणि दुसरं आहे ध्वनीचे प्रसारण या माध्यमातून होते. तर ध्वनीच्या प्रसारणासाठी आपल्याला माहिती आहे स्थायू, वायू, द्रव यामधनं ध्वनीचं प्रसारण होतं. तर वायूमध्ये आपण उदाहरण लिहितो हवा, आणि स्थायूमध्ये आपण उदाहरण लिहू शकतो धातूची घंटा, काच, तार यामध्ये सुद्धा ध्वनीचं प्रसारण होतं. नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. आपल्याला आता ह्या दोन्हीच्या आकृती दिसायला लागल्या. तर प्रश्न 8 आपल्याला विचारले की खालील आकृतीत प्रकाश परावर्तनाचे प्रकार आहेत त्याचे निरीक्षण करून फरक स्पष्ट करा. तर आपण याचं फरक लिहायचे आहेत.
तर पहिला आहे नियमित परावर्तनचा पहिला मुद्दा, सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. आणि त्यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपाती कोन व परावर्तन कोन समान मापाचे नसतात. तर अनियमित परावर्तनामध्ये पहिला मुद्दा आहे की खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात. आणि त्याचा दुसरा मुद्दा आहे आपाती कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे नसतात. प्रश्न 9 आहे, काय होईल ते लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केले. तर अतिप्रमाणामध्ये औषधांच्या अतिवापरामुळे शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. जास्त प्रमाणात वेदनाशामक औषधे घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होत असतो. प्रश्न दुसरा आहे, विद्युत घटाच्या दरम्यान विद्युत वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडले. जर विद्युत घटाच्या दरम्यान विद्युत वाहक तार व बल्ब परिपथात जोडले तर विद्युत घटाच्या दोन टोकांमधील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात व त्यामुळे बल्ब प्रज्वलित होतो. प्रश्न तिसरा आहे, ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर. जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर त्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवतात, ज्वालामुखीतून दूषित वायू बाहेर पडतात व त्यामुळे हवा प्रदूषण होते. त्याचबरोबर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या गरम पदार्थामुळे वातावरणामधलं तापमानसुद्धा वाढतं. आपल्याला प्रश्न 10वा दिलेला आहे तो म्हणजे खालील आकृतींचे निरीक्षण करा व उत्तरे द्या. तर यामध्ये आपल्याला चित्रामध्ये प्लास्टिकचे कॅरीबॅग दिसत आहेत. तर पहिला प्रश्न आहे, चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तूंचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात. तर चित्रामध्ये ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्या अविघटनशील आहेत. प्लॅस्टिक हे अविघटनशील पदार्थ आहे, त्यामुळे ते अनेक वर्ष वातावरणात टिकून राहते आणि त्यामुळे मातीचे प्रदूषण होते. अशा पिशव्या जाळल्यानंतर त्यातून कार्बन बाहेर पडतो व त्यामुळे हवा प्रदूषित होते. त्याचबरोबर जर हे प्लास्टिक जर पाण्यामध्ये गेलं तर त्यामुळे जलचरांना धोका होतो. आता हा प्रश्न आहे, ते परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे परिणाम टाळण्यासाठी आपण प्लास्टिकऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्या वापरणं गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या घटकावर व्हिडिओ पाहिजे असतील तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.